हो, माझी कर्मभूमी कोल्हापूर आहे हे मी खरं तर मानते. कारण माझी पहिली मूव्ही मी कोल्हापुरात शूट केली. माझी पहिली सीरियल ॲज अ लीड 2 वर्ष मी कोल्हापुरात राहिले आणि मी सेटल झालेले. मी माझी गाडी कोल्हापुरात की घेतली. लोकांना वाटत असेल ॲक्ट्रेसेस अशा एकत्र आल्या की काय गं मग तू कुठलं प्रॉडक्ट वापरतेस किंवा अ, तुझे हेअर कसे करतेस वगैरे अरे, नाही. तुमच्याकडे काय 30 दिवस करते? आमच्याकडे 35 मिनिटं काढते. तुमच्याकडे 22 मिनिट, आमच्याकडे 45 मिनिटं काढते. खूप सनस्क्रीन कॅरी कर, हो. ठीक आहे? आणि दर 2 तासांनी लावत जा येस. आणि खाऊन पिऊन राहा म्हणजे एनर्जी राहील. तू ते कबड्डी नमस्कार कलाकट्टामध्ये मी भावना शिंदे तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज आपण कोल्हापूरला खरं तर सावी आणि धैर्यला भेटायला आलोत. पण त्याच सोबत आपल्या सन मराठीच्या नायिका सुद्धा आहेत आणि आता आपल्यासोबत अर्पिता आणि वैदेही. खूप खूप स्वागत आहे दोघींचंही. कशा आहात? मस्त मस्त म्हणजे थँक्यू भावना, तू कशी आहेस? एकदम मस्त आहे. आणि कसं वाटतंय कोल्हापूरला येऊन, योगिता स्पेशली? आ, खूप नॉस्टॅल्जिक फील होतंय. खूप आठवणी अशा जागे झाल्या. काल मी सगळ्या टीमला फोन केला आणि मग एक एक ते दुकान यांना पण दाखवत होते. इथे मी वडापाव खायचो, इथे मी चहा प्यायचो, इथे मी कॉफी प्यायचो, इथे ती जागा छान आहे, ही जागा छान आहे. तर हो यार, तो चीज वडापाव खायचा राहिलाय आमचा. तर तरी आम्ही सगळे दावणगिरी डोसा खाल्लाय. आम्हाला जाता नाही आलं, पण आम्ही तिने आमच्यासाठी सगळ्यांसाठी सकाळी डोसा ऑर्डर केला होता आणि दावणगिरी ओ हो 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 म्हणजे नाश्ता जर मज्जा झाली. आणि कोल्हापूर म्हटलं की खाणं पिणंच आठवतं सगळ्यांना समहाव. सो खूप आठवणी जाग्या झाल्या आणि मी खूप कमी असं नॉस्टॅल्जिक फील करते माहिती आहे. खूप कमी अशी ठिकाणं आहेत. एक तर मुंबई आणि एक दुसरं कोल्हापूर. कारण कोल्हापुरात योगिताला सगळ्यात आधी मी कोल्हापुरात भेटलो होतो. त्यामुळे की कोल्हापूर फार जवळच आहे आणि काय म्हणू आपण, एक हे आहे ना हो, स्पेशल. माझी कर्मभूमी कोल्हापूर आहे हे मी खरं तर मानते. कारण माझी पहिली मूव्ही मी कोल्हापुरात शूट केली. माझी पहिली सीरियल ॲज अ लीड 2 वर्ष मी कोल्हापुरात राहिले आणि मी सेटल झालेले. मी माझी गाडी कोल्हापुरात घेतली आहे. माझी पहिली गाडी मी कोल्हापुरात विकत घेतली. पासिंग ठाण्याची होती, पण ती विकत घेतली कोल्हापुरात, जिथे जनरली फॅमिली मेंबर्स असतात आपली कार घेताना. तिकडे माझे क्रू मेंबर्स होते, सगळी JMGची टीम होती. सो खूप खूप जवळचं नातं आहे माझं कोल्हापूरशी. त्यामुळे ह्या खूप आठवणी जाग्या झाल्या. पण नाशिकहून आली आहेस ना तू, तुला कसं वाटतंय? नाही नाही, खूप खूप मजा येते. नाशिकवरनं बरेच दिवस झाले नाशिकमध्ये होते, त्यामुळे फॉर अ चेंज कोल्हापूरला आले तर मी एन्जॉय करते जितकं करू शकेन तितकं. खूप खातीये. योगिता कालपासून मला तिकडे ते छान मिळतं, इकडे छान मिळतं, मग आपल्याला नॉनव्हेज कुठे मिळेल वगैरे असं सगळं आमचं चालू आहे. आणि तेवढ्यात शूटिंगमध्ये वेळात वेळ काढून आम्ही जितक्या गोष्टी करता येतील तितक्या गोष्टी करतोय. आणि सगळ्या नायिका एकत्र आल्यात पहिल्यांदा, त्यामुळे डबल मजा येते. सगळ्यांना भेटलो आता. अगदीच सगळ्याच संच्या नायिका एकत्र आल्यामुळे आम्ही खूप धमाल करतोय, खूप मस्ती करतोय. म्हणजे खिदळेपर्यंत, ऍक्शन म्हणेपर्यंत खिदळून झालं की आमचा आम्ही एक टेक देतो छान. हाच प्रश्न मी खरं तर ना आता राणी आणि मंजूला सुद्धा विचारला, की सगळ्या नायिका एकत्र आल्यावर नक्की काय घडतं? म्हणजे मेकअप रूम मध्ये वगैरे काय घडत असेल ना? नाही, सध्या तरी फार गोंधळ चाललाय. खूप गोंधळ घडतोय कारण त्या बिचाऱ्या दोघे डे अँड नाईट शूट करतायत. आम्ही आमच्याकडे म्हणजे मी नाही, पण ज्या इतर नायिका आहेत त्या डे नाईट शूट करून आल्यात आणि आम्ही सगळे जाऊन परत शूट करणार आहोत. सो त्या दोघी बिचार तिथे दमलेल्या, थकलेल्या आहेत. पण जेव्हा फ्लोअरवर असतो तेव्हा गमती जमती घडतात, तेव्हा हसणं खिदळणं होतं. या 2 दिवसांमध्ये मी जास्त ओळखायला लागलो, जरा जवळ आलो एकमेकींच्या. कारण खूप कमी हाय हॅलो व्हायचं फक्त. आता गेल्या 2 दिवसात जरा जरा मी असे जेलप झालो. पुढच्या वेळी अजून जास्त आम्ही मस्ती करू आणि अजून त्रास देऊ डिरेक्शन टीमला. पण तुमच्या दोघींमध्ये मैत्री कशी झाली आहे आणि पहिली भेट याच सेटवर झाली आहे का? नाही, आमची अलिबागला. पहिली भेट लास्ट टाइम अलिबागला जेव्हा आम्ही इव्हेंट केला ना, तेव्हा पण तेच होतं की जस्ट भेट होते, वेळ नसतो. आणि आताही तसा एवढा वेळ नाहीये, पण जो काही थोडाफार मध्ये आम्ही आता जेव्हा ट्रॅव्हल करत होतो तेव्हा थोडंफार आमचं बोलणं झालं. मग कोण कुठून आहे हे आता मला कळलंय, की कोण कुठली आहे, ही डोंबिवलीची आहे हे आता मला कळलंय. सो हळूहळू चाललाय तो प्रवास आमचा. पण जेव्हा 2 अभिनेत्री आहात तुम्ही खरं तर खऱ्या आयुष्यात, तर जेव्हा 2 अभिनेत्री भेटतात तर नक्कीच ना बऱ्याच चर्चा होत असणार. म्हणजे लुक वाईज किंवा स्किन केअर म्हणू दे, हेअर्स म्हणू दे, काही एकमेकींना टिप्स देणं घेणं होतं. कसे टॅन झालोय सगळे. हो, 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 हो. नाही, लोकांना वाटत असेल ॲक्ट्रेसेस अशा एकत्र आल्या की काय गं मग तू कुठलं प्रॉडक्ट वापरतेस किंवा अ, तुझे हेअर कसे करतेस वगैरे नाही. आम्ही किती दिवस शूट केलं, किती तास केलं, सुट्टी मिळाली का, झोप मिळतेय का ग तुला, तू झोपतेस का नीट, तुझी तब्येत बरी आहे का, हे आमचे साधे सरळ सोपे प्रश्न असतात आणि एकमेकींना. ते होतं का रे, तुमच्याकडे काय 30 दिवस करते? आमच्याकडे 35 मिनिटं काढते. तुमच्याकडे 22 मिनिट, आमच्याकडे 45 मिनिटं काढतात.
सो आम्ही शेअर्ड ट्रॉमा एक म्हणतो तो आम्ही येऊन म्हणजे आता आम्ही एका चॅनलवर असल्यामुळे आम्हालाच कळतं की आमचं काय सुरू आहे. त्यामुळे आम्ही ते खूप छान एकमेकींशी बोलतो, जरा रिलॅक्स होतो, रिलीव्ह होतो आणि अशा चर्चा असतात आमच्या. बाकी आम्ही मेकअप, स्किन, हेअर काहीही बोलत नाही. पण जर आज एक टिप्स द्यायची असेल ऑन कॅमेरा, एक अभिनेत्री दुसऱ्या अभिनेत्रीला काही कुठली टिप्स देते, तर एकमेकींना काय टिप्स द्याल? अरे बापरे. अं, येते येते हा, का असं खूप सनस्क्रीन कॅरी कर. हो. ठीक आहे. आणि दर 2 तासांनी लावत जा. येस. आणि खाऊन पिऊन राहा, म्हणजे एनर्जी राहील. तू ते कबड्डी वगैरेच आहे ना, तुझं आउटडोर असतं, त्यामुळे इलेक्ट्रॉल पिझ्झा आणि बाकीच्या टिप्स मी तुला नंतर देते, ह्याच्यावर कॅमेऱ्यावर नको. नाही नाही, मी तिला म्हणेन की नवीन सिरियल आहे आणि खूप सुंदर सुरू आहे आता मालिका. मी पहिले काही एपिसोड्स बघितले, मला प्रचंड आवडले. त्यांनी ज्या प्रकारे शूट केलंय, मी तिलाही सांगितलं पर्सनली, मी आणि अशोकनी दोघांनी एपिसोड पाहिला. आणि मी तिला एवढंच सजेस्ट करेन की खूप झोप घे, छान जितका वेळ मिळेल तितका सीनच्या मध्ये, टेकच्या मध्ये, शॉर्टच्या मध्ये जमेल तेवढं झोप, आराम कर आणि ऍटलीस्ट डोळे मिटून का होईना रेस्ट कर, कारण तुला त्याची खूप गरज लागणार आहे हे तिलाही माहिती आहे. सो एवढीच टिप देईन मी त्याला. नक्कीच. आता वेळ कमी आहे खरं तर. पुन्हा पुन्हा एकत्र या, अशाच आपण गप्पा मारू आणखीन. थँक्यू सो मच. आता खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. थँक्यू सो मच. थँक्यू. थँक्यू.